हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँजॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असणार आहे. आज आहे गुढीपाडवा. तर दिवसभरात काय काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी बेल आयकॉन दिला त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. इकडे आज आहे गुढीपाडवा आणि हिंदू वर्ष. तर तुम्हाला गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तुमचं हे वर्ष खूप आनंदाचं, भरभराटीचं आणि सुख शांतीचं जावो. तुमचं आरोग्य नेहमी निरोगी राहावं. सो हीच सदिच्छा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया आपण. दिवसभरात काय काय होणार आहे ते दाखवणार आहे. आणि आज आहे आपला बऱ्याच दिवस दोघी चिमण्या तयार होऊन मस्तपैकी गुढीपाडव्यासाठी तयार झाल्यात. हे आराध्या आणि परी. हो, तयारी चालू आहे आमच्या गुढीची. माहेर म्हटलं की प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला सुखद असा क्षण असतो. माहेरी आल्यानंतर जायला खूप मन जड होतं, पायसुद्धा आपले जड पडतात, पण शेवटी जावं लागतं. माझा आज परतीचा प्रवास असणार आहे. बॅक टू होम रत्नागिरीला मी परत जाणार आहे. ते सुद्धा दाखवेन. किती वाजता जाणार, काय जाणार, कशाने जाणार आहे ते सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. शेवटपर्यंत असेच कंटिन्यू राहून व्हिडिओ बघा. आणि आपली तयारी काय काय चालू आहे, काय काय करतायत, कसं गुढी उभी करतात हे सगळं दाखवणार आहे मी. इकडचं माझ्या माहेरचं. सकाळपासून उठल्यापासून आज जरा लवकरच उठली मी, नाहीतर माहेरी आल्यापासून तर मी 9 वाजता 8:30 वाजता हाच माझा टाईम होता. पण आज गुढीपाडवा असल्यामुळे जरा लवकर उठले आणि जी काही साफसफाई होती ती केली थोडीफार. 3 दिवस माझे साफसफाईमध्येच गेले, त्याच्यामुळे ब्लॉगिंग वगैरे काही केली नाही. आणि जे डेली रुटीन आहे तेच होतं, जे चालू होतं. इकडे काही जास्त कामही पण नसतात, आराम असतो. त्याच्यामुळे एवढं काही दाखवलं नाही मी. तर दाखवते तुम्हाला मी साफसफाई कशी केली आहे ते. हे बघा सगळं क्लीन केलं आहे मस्तपैकी. आणि बाकी काय नाही, असंच कंटिन्यू करा. दाखवेन दिवसभर काय काय घडणार आहे ते. आता रांगोळी आणि त्याच्यानंतर मग गुढी, ते सुद्धा दाखवणार आहे मी. प्रोसेस कसं काय असणार आहे ते. असेच कंटिन्यू करा आपला व्हिडिओ आणि स्किप करू नका, पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. आता या चाफ्याच्या फुलांपासून मी कचरा बनवणार आहे, नाही सॉरी हार. ह्या सुरत तर इकडे चालू आहे आमच्या गुढीची तयारी. दाखवते, हे बघा. पाना नाही तो घातला. तर अजून एक मी हार बनवलाय, जो की एक गुढीच्या वरच्या साईडला बांधला जातो आणि एक गुढीच्या खालच्या साईडला. फोटो काढ जाऊ देऊ करा. आता पूजा वगैरे झाली आहे गुढीची, देवाची सुद्धा झाली आहे. आणि आता आपण जाऊया तयारी करायला. तयारी करून भेटते तुम्हाला. इकडे मस्तपैकी रेडी वगैरे झाली आहे मी. बघू शकताय माझा फायनल लुक.
आणि आता जायचंय, दुपार झाली आहे, जेवायचं सुद्धा आहे आणि मला रत्नागिरीला जायला सुद्धा निघायचंय. तर तुम्हाला मी इकडे दाखवायला आली आहे आपल्या इकडे पाटलांची गुढी. तर आता ती दाखवणार आहे मी तुम्हाला. पूर्ण मस्त अशी साडीने वगैरे सजवली आहे. सो नक्की बघा. तुम्ही बघू शकताय सुंदर अशी गुढी उभी केली आहे आणि आता पूजा दाखवते आणि डेकोरेशन इथलं मस्त अशी रांगोळी काढली आहे आणि पूजा वगैरे केली आहे. हे बघू शकताय आणि ह्याचं डेकोरेशन वगैरे आणि गुढी उभी प्रियाने केली आहे. छान असं सगळे इकडे जेवत आहेत. ओ काका, हे बघा काका, जुनं घर मोठं, म्हणजे बरंच. किती जणांचं बिराड? 7 ना? 7 जणांचा विरा. 7 जणांचं बिराड. नंतर शिला इकडे शिफ्ट झाली आहे. हा, शिफ्ट नको. शिलाईचं घर म्हणजे जयेश दादाला बऱ्याच वेळा मी दाखवलंय, त्यांचं घर आहे. बघा ही आजी, इकडे शिलाई लय वेळा बघितलं असेल तुम्ही, फॅन झाला असेल शिलाईची. ही आपली काकी आणि मम्मी आणि इकडे प्रिया. आता जाणार आहे मी शिलाईचं जरासं शॉर्टकट मध्ये घर दाखवते तुमका. बघा ह्या किचन, इकडे बाथरूम आहे आणि इकडून माळ्यावर ना वर एक रूम आहे. ती नंतर मे महिन्यात येईन तेव्हा दाखवेल. तू आता उद्या ब्लॉग मध्ये बघ माझ्या. हा, अशा प्रकारे आपलं गुढीपाडवा शॉर्टकट मध्ये जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केलाय. आणि तुमच्याकडे सुद्धा असाच सेम गुढीपाडवा करतात का नक्की सांगा, दाखवा. अरे कहना क्या चाहते हो? आणि कमेंट करून सांगा. आणि आता मी जाणार आहे 4 वाजता रत्नागिरीला. सो ते सुद्धा जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवणार आहे आपल्या ट्रॅव्हल शॉर्टकटमध्ये. सो असंच भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा. त्याला जीवन शेठ, काय म्हणतोस जीवन? दोन झालेत आणि मी बसले इकडे जेवायला. आता चला जेवून घेऊया पटापट. जेवाकडे बघू ना. पाया पडत. सो इकडे जायची तयारी माझी झाली आहे आणि तर थोड्या वेळात निघणार आहे. जेवण वगैरे झालं आहे, डबा पण घेतला, कारण जाऊन घरी गेल्यानंतर करायचं मला जाम वैताग येतो. सो मग मी दर टायमाला मला इकडूनच काही ना काही असं देते डब्यातून, जे की मी घरी जाऊन फक्त गरम करते आणि जेवते आणि मस्त आराम करते. सो ऊन तर खूप आहे, वैतागता आलेलं आहे, पण जावं लागणार. सो चला. आमच्या घरातले मेन देवाची रूम आहे ही. आणि त्यानंतर मम्मीने आमच्या जे देव घरामध्ये स्थापन केले ती छोटी रूम. चलो. तर हे दोघं झोपेत न उठून मला बाय करायला उठलेत. झोप अर्धवट ठेवून बिचारे. माझ्यावर लय जास्त जीव आहे या दोघांचा. किती थंड नाही हा. व्हिडिओ नक्की बघा. मे महिन्यात पण आपण बरेच प्लॅन करूया आणि जाऊया कुठेतरी फिरायला. बाय बाय. येस, थँक्यू. गाडी बघ. रस्त्यावर आले. जेव्हा माझ्यावर मला जबाबदारी पडत तेव्हा म्हणतात मी जेवण राहणार. दोघांचा हात धरू शकत नाही.
मम्मी गाडीच नाही गाडीचं नाही. गाडी नाही भेटली तर घरात जाणार सरळ. अच्छा हमको सिखा रिया है. या पुढे बघ. चले जाओ. चले जाऊ खैची रत्नागिरी. एवढ्या लवकर गेली लवकर गेली गाडी गेली. 4 वाजता येतात अभी मजा आएगा ना भिड़ो. चला आता घरात. व्हिडिओ काढ. मला बस भेटली म्हणून मी रत्नागिरीला जायला निघाली. तर रिया होती आपली. थँक्स टू रिया वन्स अगेन. कारण गुढी उतरवण्याचा कार्यक्रम जेव्हा चालू होता तेव्हा मी तिथे नव्हते. तर तिने माझ्यासाठी घरी जाऊन शूट वगैरे केले. त्यांच्या खळ्यातील सुद्धा गुढी उतरवताना आणि आमच्या खळ्यातील सुद्धा. सो तुम्ही पर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा जसं की आम्ही केलं. तर खूप छान वाटलं. तिच्या आयफोनमध्ये मी हे काही शूट केले होते आणि थोडे क्लिप्स माझ्या मोबाईलमधले आहेत. तर भरभरून प्रेम द्या ह्या व्हिडिओला आणि असंच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. त्यासाठी भरभरून सपोर्ट करा. पूजा केली की बाया मान्य करून घे आणि सगळ्यांना घरातल्या सगळ्यांना सुखी जाऊन समृद्धी दे. तेवढी उद्योगधंद्यामध्ये सगळ्यांची प्रगती होते. पप्पा इकडे मोबाईल पकडा मला पाया पडू दे. असंच पकडा असाच पकडा हलवू नका. हरिओम. चांगल्या आहे ना माझ्या पूर्वीचा कार्य होऊन दे. अजून काही टाइम जोड्याने आम्ही आणू पाया पडू. चला आता समय आपली घ्या ना वर ठेव तुळशीकडे चौथं. कैचीने कट नाही करू शकत. डोक्यावर पडायचा अंदाज. पट्टी जा तिकडे जा. पुढे काकू तू पुढे जा. तू पुढे जा. मी घेते. खय पुढे म्हणते इकडे. हा चल बाबा. ठेव.
तर ह्या भानगड मोठी आहे सगळा ग्रुप पटलेली मोठी भानगड आहे. नवीन तांब्याचा चांगला उद्घाटन झालं. मस्तच तांब्या माका लय बघा रत्नागिरी स्टँड. सो मी पोचली आहे तर जाऊया घरी. थंड अशी भूक लागली आणि मी वडापावला बसलेलो. घरी गेल्यानंतर एक जॅकला कॅरेटीन होती, कस्टमर होतं. आता ईद आहे त्याच्यामुळे थोडंसं गडबड होती. सो खूप छान अशी कॅरेटीन रात्री 9 वाजल्यापासून अगदी 3 वाजेपर्यंत जॅक करत होता. सो कोणाला कॅरेटीन स्ट्रेटनिंग कटिंग करायची असेल तर नक्की DM करा मला.